मंडळींनो, श्रीपाद वल्लभांचा जन्म कसा झाला आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण याविषयी बोलणार आहोत. तर अपराजा आणि सुमती असं ब्राह्मण कुटुंब हे पिठापूरमध्ये वास्तव्यात होतं. ते अगदी धार्मिक, सात्विक आणि आध्यात्मिक वृत्तीचं होतं. ते दत्तगुरूंची नित्यनियमाने सेवा करायचे, पूजा अर्चना करत असायचे. पण त्यांच्या सांसारिक जीवनामध्ये त्यांना दुःख होतं. म्हणजे जी मुलं जन्माला आली, काही मुलं जन्मताच गेली, तर काही मुलं जे जन्माला आलेली पण ती शारीरिक त्यांना काही ना काही अडचणी होत्या. पण तरी पण त्यांनी दत्तगुरूंवरची जी आपली भक्ती सेवा आहे ती कधीच कमी करू नाही दिली. कायम ते श्रद्धाभावाने दत्तगुरूंची पूजा करत असायचे. अशाच पद्धतीने एक दिवस घरी त्यांच्या धार्मिक कार्य चालू होते. त्यासोबत पितृ जेवणाची तयारी चालू होती. तर दत्तगुरू महाराजांनी येथे त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली, आपण असं म्हणू शकतो. तर दत्तगुरू महाराज एका भिक्षुकाच्या रूपामध्ये सुमतीच्या घरी, म्हणजे त्या ब्राह्मण दाम्पत्याच्या घरी भिक्षेसाठी गेलेली. तर भिक्षेसाठी दारात उभे असलेल्या भिक्षुकांना बघून सुमतीने कुठलाच विचार न करता, अगदी कुठलाच विचार न करता आणि श्रद्धाभावाने भिक्षा त्या भिक्षुकाला वाढलेली. तर त्यावर दत्तगुरू प्रसन्न झाले आणि दत्तगुरूंनी त्या सुमतीला विचारलं की मी तुला काय वर देऊ. त्यावर सुमतीने आपल्या मनातील दुःख स्वामींना, म्हणजे आपल्या दत्तगुरूंना बोलून दाखवलं की स्वामी, काही मुलं जन्माला आली पण ती जन्मताच गेली, तर काही मुलं जन्माला आलेली पण त्यांना काही ना काही शारीरिक अडचणी आहेत. त्यामुळं आम्ही सांसारिक जीवनामध्ये खूप दुःखी आहे. तर मला तुम्ही जर काही देऊ शकतात तर दत्तगुरूंसारखा तेजस्वी पुत्र माझ्या पोटी जन्माला घाला, असा वर मला द्या. त्यावर स्वामींनी, म्हणजे जे भिक्षा स्वरूप आलेले दत्तगुरू महाराजांनी तिला आशीर्वाद दिला आणि तिथून निघून गेले. त्यानंतर एका काही काळानंतर सुमती आणि अपराजा यांच्या घरी एक बालक जन्माला आला. तो बालक सर्वसाधारण नव्हता, तेजस्वी होता आणि त्याच्या जसं तो हळूहळू मोठा होत गेला तसं त्याच्या वागण्यात, बोलण्यात त्याचं विद्वत्तेची प्रचिती त्यांना सगळ्यांना येऊ लागली. लोक अक्षरशः त्या बालकाच्या दर्शनासाठी येऊ लागली. तर अशा प्रकारे श्रीपाद वल्लभांचा जन्म पिठापूर येथे झाला. तर मंडळी, या पुढची स्टोरी मी पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. तर अशाच छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत अमितचा तुम्हाला श्री स्वामी समर्थ.